आज जागतिक आदिवासी दिवस आहे 9 ऑगस्ट। सर्वप्रथम आपल्या मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण ठाणे पालघर जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील संबंध आदिवासी बांधवांना या 9 ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आजचा हा जागतिक आदिवासी दिवस हा संपूर्ण आज जगभरामध्ये हा साजरा केला जातो। डहाणूमध्ये सागर नाका या ठिकाणी आपण हा आदिवासी जागतिक दिवस साजरा करतो। प्रत्येक वर्षी आपण साजरा करत असतो। खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरातील डहाणू असेल, तलासरी तालुका असेल, संपूर्ण आदिवासी बांधव येत असतात। त्याचप्रमाणे आम्ही इतर समाज जो आपण सर्व एकत्र या ठिकाणी नांदतो। प्रत्येक जाती धर्माचे लोक आहेत त्यांना सुद्धा आम्ही या उत्सवामध्ये बोलवतो की तुम्ही सुद्धा या ठिकाणी आलं पाहिजे। कोणताही सण असला ते आपण एकत्रितपणे साजरे करतो। त्याप्रमाणे सर्व लोक या ठिकाणी आलेले आहेत। आजच्या फक्त ढोल ताशे वाजवून नाचणे एवढाच उद्देश नाही, संस्कृती जपणे आहे। सर्व वाद्य आहेत, सर्व संस्कृती जपणे ते आहेच, परंतु याच्यातून आम्ही हा सुद्धा संदेश देऊ इच्छितो की जल, जंगल आणि जमीन ही वाचवली पाहिजे। जर जंगल वाचलं नाही तर फक्त आदिवासी समाजच नाही तर ह्या पृथ्वीवर कोणताही सजीव राहणार नाही। म्हणून जंगल वाचवणे फार महत्त्वाचं आहे। जंगल वाचवलं तरच या पर्यावरणाचा समतोल राहतो आणि म्हणून हे सुद्धा आम्ही या ठिकाणी आज हा संदेश देणार आहोत। त्याचप्रमाणे इतरही आदिवासी समाजामध्ये जे काही रूढी परंपरा आहेत त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही या ठिकाणी बोलणार आहोत। आणि खरं म्हणजे आज समाजामध्ये काही म्हणजे कमी वयामध्ये वगैरे लग्न वगैरे होतात, ते सुद्धा आम्ही आज या ठिकाणी सर्व आदिवासी बांधव आहेत त्यांना सुद्धा या माध्यमातून आज त्यांना आम्ही हा संदेश देणार आहोत। शैक्षणिक क्षेत्रामध्ये, इतर क्षेत्रामध्ये हा आदिवासी समाज त्यातले जे काही तरुण शिकणारे युवक आहेत, विद्यार्थी आहेत, हे पुढे गेले पाहिजेत। सर्व आमच्या महाविकास आघाडीचे नेते या ठिकाणी मीरभाई शाह आहेत, आमच्या पक्षाचे तालुका श्री रेडका कलंगडे आहेत, उबाटाचे संजीव पाटील साहेब, काकडे साहेब आहेत, डामशे मॅडम आहेत, त्याचप्रमाणे समीर पिरा साहेब आहेत। सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। आज 9 ऑगस्ट आदिवासी दिनानिमित्त ते सुद्धा आम्हाला या ठिकाणी आज संदेश देणार आहेत। आम्ही एकत्रितपणे आणि समाजाला आणि स्थानिक भूमिपुत्रांना एकत्र राहण्याचा संदेश या ठिकाणी आम्ही या निमित्ताने देऊया।